हा पाहू शकता छान असा साडीपासून वन पीस आपण शिवलेला आहे. याचं कटिंग तुम्हाला मी अगोदरच शेअर केलेलं आहे. तर आज आपण या वन पीस ड्रेस साठी स्टिचिंग म्हणजे शिलाई पाहणार आहोत. विथ जॅकेट आपण हा ड्रेस शिवलेला आहे. जर तुम्हाला या ड्रेसची कटिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देऊन ठेवते. तुम्ही तोही व्हिडिओ पहा आणि हा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा छान असा वन पीस स्टिच करू शकाल अशी माझी आशा आहे. खूप छान पूर्ण साडीचा उपयोग करून रेडीमेड असा ड्रेस वाटतोय असाच आपण ड्रेस इथे स्टिच केलेला आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की व्यवस्थित. असं मी खूप सावकाशपणे तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे. इथे पहा समोर आपण चौकोनी गळा कट केला होता. फ्रंटचा भाग आहे हा. आता ब्लाउजचा जो कपडा आहे म्हणजेच आपण साडीतून टॉप पार्ट साठी जो कपडा कट केलेला आहे त्याच कपड्यातून सरळ कपडा ठेवून त्यावरती आपण अस्तरचा कपडा हा ठेवलेला आहे. आता आपल्याला जो आपला आर्महोल आहे म्हणजेच मुंडा तिथे आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण मुंड्यामध्ये आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचंय, त्यानंतर आपल्याला गळ्याला सुद्धा तशाच पद्धतीने टीप इथे देऊन घ्यायची आहे. पाव इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्याला सुद्धा आपण तशीच व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जो मुंडा आहे किंवा आर्महोल त्याला सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे. आता एका मैत्रिणीची कमेंट आली होती की कटिंगच्या व्हिडिओमध्ये थोडंसं फास्ट झालंय ताई, त्यांना समजलेलं नाही काही गोष्टी. तर आता मी स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो एकदम सावकाशपणे केलेला आहे. तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर 100% तुम्हाला हा जो ड्रेस आहे तो शिवायला शिकणार आहात तुम्ही. ठीक आहे. आतल्या बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपण इथे कट करून घ्यायचा आहे. आता मुंड्याचे जो एक्स्ट्राचा आहे तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने जे आपलं मार्जिन आपण एक्स्ट्रा कपडा ठेवलेला असतो तो कट करून घ्यायचा. आणि त्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला छोटे कट द्यायचे. जिथे कॉर्नर आहे तिथे तर आपल्याला द्यायचेच आहेत. आणि आर्महोलला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. जेणेकरून आपण जेव्हा ओपन करू आणि त्यावरती आपण फक्त आता दाबटीप देणार आहोत तर ते व्यवस्थित असं फोल्ड व्हायला हवं. एकदम आपल्याला अवघड जायला नको, अस्तरचा कपडा वगैरे वरती दिसायला नको यासाठी. आता आर्महोलला सुद्धा आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. यामध्ये आपण बघा कमीत कमी वेळामध्ये छान असं स्टिचिंग म्हणजेच जास्त किचकट न करता व्यवस्थित असं कसं स्टिचिंग करू शकतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता इथे आर्महोलला वगैरे एकदम आपण फक्त हलटीपलटी करून शिवलंय आणि त्याचबरोबर गळ्याला सुद्धा तसंच शिवलेलं आहे. इथे अजिबात कुठे गळ्याला पट्टी जोडा किंवा आर्महोलला पण पट्टी जोडा असं काही नाही. कमीत कमी वेळामध्ये आपण हा ड्रेस शिवून घेऊ शकतो. आता जे आपलं आतला जो फ्रॉक वन पीस जो आहे तो फक्त स्लीवलेस आहे. तर त्याला बाही जोडायची गरज नाही. त्यामुळे आपण इथे असं आर्महोलला केलेला आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा बघा थोडंसं 1-2 लाईनचं अंतर ठेवून टेप मधलं अंतर ठेवून आपण टीप दिलीये. एकदम काठावरती नाही द्यायची टीप. थोडंसं अंतर ठेवून दाखवल्याप्रमाणे टीप देऊन घ्या. म्हणजे काय होईल, ड्रेसला लुक छान येईल. आपल्या ड्रेससाठी पूर्ण जो एक्स्ट्राचा जो साईडचा पीस होता तो सुद्धा आपण इथे शिलाई करून घ्यायचा आहे. हात व्यवस्थित फिरवून घ्यायचे पूर्ण याच्यावरती. बघा तिथे चुणे वगैरे येणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण कटिंग आता करून घ्यायची. आपल्याला शिलाई देऊन घेतली आपण पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग सहित. आता एक्स्ट्राचा कपडा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण जो सेंटर आहे सेंटर पासून 3.5 इंचावरती आपण इथे
टक्स देऊन घेणार आहोत फ्रंटसाठी. टक्स द्यायचे आणि इथे प्रिन्सेस कट आपल्याला तयार करायचा आहे डायरेक्ट रेडीमेड ब्लाउजवरती, फक्त टक्स देऊन. कशा पद्धतीने मी करते बघा. आता इथे जवळजवळ आपण बॅकला जसं 4.5 वरती टक्स देतो तसा टक्स आपण इथे देऊन घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने मुंड्याकडे फोल्ड करायचं आणि तिकडे मुंड्याच्या सेंटर मध्ये सुद्धा आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे. पाहू शकता एकदम कमीत कमी वेळामध्ये आपला प्रिन्सेस कट हा तयार होतो. आपल्या वन पीस साठी हा ठीक आहे. इथे अशा पद्धतीने जरी तुम्ही वन पीसला प्रिन्सेस शिवला तरी फिटिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही. खूप छान फिटिंग बसतं. तुम्हाला मी सुरुवातीला ते दाखवलेलंच आहे तशा पद्धतीने. आता फ्रंट आपला तयार झाला तर यामध्ये आता बॅकला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायची आहे. बॅकला आपण गोल गळा ठेवलेला आहे आणि जास्त ब्रॉड नाही केलेला, छोटाच गळा आपण इथे 7.5-8 इंचाचाच गळा ठेवलेला आहे. आणि ज्या पद्धतीने समोरच्या भागाला आपण स्टिचिंग केलेले आहे त्याच पद्धतीने बॅकला सुद्धा करायचे आहे. गळ्याला गोल, आर्म होल आणि सेम तीच प्रोसेस आहे. इथे पूर्ण पलटी करून आपण घेणार आहोत. त्यानंतर मी आता हे कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपला बॅग सुद्धा तयार झालेला आहे. ठीक आहे. बॅकला सुद्धा जसं समोरच्या बाजूला आपण कट देऊन पलटी मारून वरून एक दाब टीप देऊन घेतली गळ्याला व मुंड्याला, त्याचप्रमाणे आपण याला सुद्धा करून घ्यायचा आहे. आणि बाकी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता मी ते करून घेते. आता पुढे आपण पाहूया. अस्तर जो आहे, अस्तर वरती बघा मी फक्त चुन्या देऊन घेतलेल्या आहेत उंचीमध्ये. जो घेर आहे आपल्या त्या घेरसाठी बघा इथे दाखवल्याप्रमाणे आणि जेवढं आपलं कमरेची साईज आहे तेवढ्या साईज मध्ये आपल्याला हे अस्तर बनवून घ्यायचंय. एका अस्तरचे आपण 2 पीस केलेले होते, हे कटिंग मध्ये आपण पाहिलेलेच आहे. तर त्याचप्रमाणे आपण दोन्हीही बाजू हा एकसारख्या करून त्यावरती आता इथे पाहू शकता तुम्ही थोडस कपडा मला जास्त वाटतोय तर मी मध्ये मध्ये जिथे चुण्या पातळ वाटताय तिथे अजून एक चुणी देऊन घेते आणि अशा पद्धतीने बरोबर आले की नाही हे चेक करून घेते. आता इथे आपल्याला अंदाजेच करावं लागणार आहे. थोडस कमी झालं तर एखादी चुनी काढून घ्यायची, थोडस जास्त झालं तर आपल्याला अजून एखादी चुनी मारून घ्यायची. ठीक आहे. हे तुम्हाला अजून एक दुसऱ्या साईडचा जो अस्तर आहे त्यावरती चुन्या घेऊन दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. व्यवस्थित असं सावकाशपणे आपल्याला काम करायचं आहे. दोन्ही बाजू एकसारख्या झाल्यात की नाही हे एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं. कमरेचा जो काही आपला भाग असेल, आता 28 इंचाची कमर आपण इथे घेतलेली आहे तर तेवढी कमर आपल्याला आली का चेक करून घ्यायचं. कमी जास्त झालं तर थोडंफार ऍडजस्ट करायचं इथे दाखवल्याप्रमाणे. आता हा सुद्धा भाग थोडासा एक्स्ट्रा झाला होता तर तिथे मी एक चुनी देऊन घेतली आणि छान असं आपलं फिनिशिंग सहित अस्तर हे तयार झालेलं आहे एकसारख्या मापामध्ये. आता मध्ये सुद्धा मी एक देऊन घेते. आता पुढे आपल्याला जो मेन घेर आहे त्याला सुद्धा आपल्याला साडीचा जो घेर आहे त्याला सुद्धा अशाच पद्धतीने चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. आता या चुन्या देत असताना आपल्याला एकसारख्या चुन्या आपल्या ज्या प्लेटी म्हणता येईल तर एकसारख्या आल्या पाहिजेत, कारण अस्तरचा आतमध्ये दिसणार नाही परंतु वरी आपल्याला अस्तर सारख्या चुन्या देऊन चालणार नाही मध्ये कमी जास्त झालं तर. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशा मोठ्या मोठ्या प्लेटी देऊन घ्यायच्या जेणेकरून आपला कपडा जो आहे तो पुरला पाहिजे किंवा ऍडजस्ट झाला पाहिजे, एक्स्ट्रा पण राहता कामा नये. आणि आपल्याला तो जो घेर आहे कमरेचा 28 इंच आणि मार्जिन 1 इंच 1.5 इंच असणार आहे तो त्या मापामध्ये आपल्याला हा घेर हा बनवून घ्यायचा आहे. जर एक्स्ट्रा जास्त झालं तर तुम्ही कट सुद्धा करून घेऊ शकता साईडनी, काही प्रॉब्लेम येत नाही. तर वरच्या बाजूने व्यवस्थित असं पूर्ण घेर वरती बघा दाखवल्याप्रमाणे प्लेटी देऊन घ्यायच्या सर्व एकसारख्या साईज मध्ये आणि एकाच बाजूला एकाच दिशेने असं म्हणता येईल तर तशा पद्धतीने द्यायच्यात. आता आपण यामध्ये एक जो
घेर आहे. आता ते सुद्धा आपण डबल कट केलं होतं, म्हणजे मधून कट केलेलं होतं जे काही साडी उरली असेल ती. तर त्यामध्ये एक जो भाग आहे तो प्लेन आहे, थोडासा अर्धा, आणि एक भाग पूर्ण असा त्या बुट्ट्या आहेत. तर जो पूर्ण सर्व घेरवरती ज्याला बुट्ट्या आहेत तो भाग आपण समोरच्या बाजूला म्हणजे फ्रंटला लावणार आहोत, आणि जो भाग प्लेन मध्ये असेल तो बॅकला लावायचा, का जेणेकरून आपला वन पीसचा लुक हा सुंदर यायला हवा. बघा, पाहू शकतो छान असं आपलं किती सुंदर एकसारख्या प्लेटी झाल्या, जसं की आपण माप घेऊन केले की काय असं. आता हे सुद्धा एकसारखं आलंय का हे चेक करून घ्यायचं. टेपनी चेक करू शकता, किंवा इथे बघा आपला जो फ्रंट आहे त्यालाच मी लावून बघते, तर ते सुद्धा बरोबर आले की नाही हे एकदा चेक करायचं. आणि त्यानंतर आता आपण दुसरा सुद्धा घेर तसाच घ्यायचा आहे आपल्याला बनवायला. इथे पाहू शकता ते बरोबर आलेलं आहे आपलं. आता दुसरा जो म्हणजे हा बॅगचा आहे, इथे पाहू शकता थोडसच बुट्ट्या आलेल्या आहेत आणि उरलेला भाग हा प्लेन आहे. तर तो आपल्याला बॅकला लावायचा. कधीही कोणत्याही साडीवरती तुम्ही वन पीस शिवत असताना अशाच पद्धतीने ऍडजस्ट केलं तर अजूनच छान लुक येतो. म्हणजे काय होतं, प्लेन भाग जर अर्धा पुढे आला तो व्यवस्थित दिसणार आहे का, तर नाही दिसणार. त्यामुळे आपल्याला तो बॅकलाच घ्यायचा आणि फ्रंटला जो आहे तो छान असा बुट्ट्याचा घ्यायचा आहे. कोणताही लुक असेल तो फ्रंट वरून जास्त छान दिसला पाहिजे. बॅकला तर दिसलंच पाहिजे, तो फ्रंटला थोडा जास्त छान दिसलं तर आपलं खूपच काम हे सुंदर होतं, किंवा लुक सुंदर आला म्हणजे आपण एवढं केलेली मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं असं वाटतं. ठीक आहे, जे शिलाई करतात त्यांना माहितीच असतं की बाबा किती परफेक्ट झालं, छान बसलं, ते किती समाधान असतं ते. ते जे करतात त्यांनाच माहिती, बाकी इतरांना नाही ते समजणार. ठीक आहे. आता दोन्हीही एकसारखे आलेत का, फ्रंटचा पार्ट आणि बॅकचा पार्ट दोन्हीही एकसारखे आलेत का हे सुद्धा चेक करून घ्यायचा, आणि त्यानंतर आपल्याला टॉप पार्टला ते जोडून घ्यायचंय. आता इथे एक दाखवायचं विसरलेलं आहे, ते म्हणजे आपला जो बॅक आहे, बॅकला सुद्धा आपण पाठीला टक्स देऊन घेतलेले आहेत. जशी आपण ब्लाऊजला देतो तशीच बॅकच्या भागाला सुद्धा आपल्याला टक्स देऊन घ्यायचे. इथे आता आपल्याला बघा, खाली आपल्याला अस्तर ठेवायचं आहे, अस्तरचा भाग ठेवायचा. इथं धागे दोरे निघू नये, काठाच्या साड्यांचे खूप निघतात, तर त्यासाठी ही ट्रिक वापरा. खूप छान, आणि आतून टोचणार वगैरे सुद्धा नाही. आतला अस्तरचा भाग सरळ ठेवायचा, आणि त्यानंतर जो ब्लाऊज आहे, जो टॉप पार्ट आहे तो सरळ ठेवायचा, तो सुद्धा सरळ ठेवायचा, आणि त्यावरती फक्त आपल्याला उलट ठेवायचं आहे, ते म्हणजे वरचा जो घेर आहे आपला साडीचा तो असा उलट करून ठेवायचा. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल, असं उलट करून ठेवायचा. तुम्ही घागरा, वन पीस कोणत्याही कितीही तुम्ही वेगळ्या क्वालिटीचं शिवा, त्यामध्ये जर ही ट्रिक वापरली तर खूप लहान मुलींना तर टोचण्याचा वगैरे खूपच, साड्यांचे ड्रेस खूप टोचतात, तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरा. खूपच छान फायदा होईल, आणि दोरे तर अजिबात निघत नाहीत. पूर्ण कमरेच्या घेऱ्याला आपण अशाच पद्धतीने टिप देऊन घेतली. आता काय करायचं, डबल टिप आपल्याला द्यायची आहे कंपल्सरी. इथे थोडीशी ओढताण झाली तर मग आपली उसवण्याची शक्यता असते, आणि परत ते टिप देणं खूप अवघड जातं, प्लेटी वगैरे विस्कटतात. तर त्या अगोदर आपण डबल टिपच देऊन घ्यायची कंपल्सरी. पुढे आता आपल्याला दुसरा जो भाग आहे बॅकचा, त्या भागाला सुद्धा अशाच पद्धतीने द्यायचं. त्या अगोदर इथे पहा कसं जॉईंट झालं बघा, ओपन केल्यानंतर फ्रंटचा भाग हा छान दिसतोय. आता बॅकला पण आपण ज्या पद्धतीने फ्रंटला जोडलंय त्याच पद्धतीने बॅकला पण जोडलंय. बघा, इथे बॅकला टक्स दिलेले आहेत. तुम्ही जसे ब्लाऊजला टक्स देता तसे तिथे तुम्ही यालाही टक्स देऊन घ्या. फिटिंग मध्ये खूप फरक पडतो, फिटिंग सुंदर येते त्यामुळे. आता इथे सुद्धा उलटच भाग ठेवायचा आहे. अगोदर खाली अस्तर, त्यावरती टॉप पार्ट हा सरळ ठेवायचा, आणि उलट ठेवायचे ते म्हणजे फक्त वरचा जो घेर आहे साडीचा, जो आपण प्लेट देऊन घेर बनवलाय तोच आपल्याला उलटा ठेवायचा, बाकी सर्व आपल्याला सरळच ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. याला सुद्धा आपण व्यवस्थित अशी दापटीप देऊन घ्यायची.
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर जे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात हे सुद्धा कमेंट करून सांगा. यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. इथे पाहू शकता बॅग सुद्धा आपला व्यवस्थित असा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता करायची आहे ती याची फिटिंग. आता फिटिंग अगोदर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा. आता नेहमीप्रमाणे शोल्डर आपण ब्लाउजचे जसे शोल्डर जॉईन करतो तसेच इथे सुद्धा याचे शोल्डर जॉईन करायचं. वरच्या बाजूला मी एक जवळच एक टीप देऊन घेते कारण दोरे वगैरे निघतात खूपच, तर त्यासाठी एकदम कॉर्नर वरती एकदम कडेला आपण एक टीप देऊन घेतली. त्यानंतर खाली अर्धा इंच ते पाव इंचला अर्धा इंचला थोडस कमी असं, जसं की आपण ब्लाउजचं शोल्डर जॉईन करतो तसंच इथेही याचा शोल्डर हे जॉईन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला याची कटिंग पाहायची असेल तर मी याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवते. नक्की तुम्ही चॅनल वरती जाऊन कटिंग पहा. त्याचबरोबर याची स्टिचिंग सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून अशा प्रकारे नक्कीच वन पीस हा स्टिच करण्याचा प्रयत्न करा. आता फिटिंगला आपल्याला एक करायचा आहे. फिटिंग मध्ये समोरचा भाग हा पुढे घ्यायचा आणि वरती घ्यायचा आणि त्यानंतर बघा सेंटर पासून जे काही माप आहे बघा 34 इंचाची छाती आणि 28 इंचाची कमर इथे आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला माप देऊन घ्यायचं इथे बघा अशा पद्धतीने. आणि आता दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच माप घ्यायचंय. बघा इकडे कॅमेऱ्याचा अँगल थोडा चेंज झाला त्यामुळे मला इथे थोडस तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलेलं नाही. ठीक आहे, तर या बाजूला जसं आपण फिटिंगला मार्जिन केले तसंच त्या बाजूला सुद्धा करायचं, वेगळं काही नाही. तर जवळजवळ 1.25 इंचावरती आपलं मार्जिन आलेलं म्हणजे मार्जिन राहिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून टिप देऊन घ्यायची व्यवस्थित. आता खाली घेर जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे खाली थोडस खाली आल्यानंतर अगोदर आपल्याला जो साडीचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. अस्तर हे आपल्याला नंतर जॉईंट करायचंय. दोन्हीही एकत्र जॉईंट करायचं नाही, आपल्याला ते वेगवेगळं जॉईंट करायचं. त्यामुळे हे लक्षात ठेवा की दोन्ही एकत्र जॉईन केलं तर आपला घेर हा व्यवस्थित दिसत नाही, खूप वेगळा लुक येतो. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केली, अस्तर वेगळा आणि जो आतला आपला कपडा आहे तो वेगळा. आता काय करायचं बघा, त्या आतल्या बाजूला सोडून द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला अस्तर स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. असं इथेही आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून आणि दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं. तर त्यानंतर मी तुम्हाला बघा फिटिंग आपलं झालेला आहे. आता मी लुक दाखवते तुम्हाला, किती सुंदर जसा वन पीस झालेला आहे. घरच्या घरी जुन्या साडीपासून नक्कीच ट्राय करा. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा. याचं जे जॅकेट आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही त्यामध्ये येणार आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि मग मी त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्याशी शेअर करेन. पूर्ण जर तुम्हाला जॅकेटची कटिंग आणि स्टिचिंग हवी असेल, कटिंग मी वन पीसच्या याच्यामध्ये दाखवले, तरी सुद्धा आता तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही पाहायचं असेल तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा. नक्कीच मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करून दाखवेन. सुंदर असा वन पीस झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जाता जाता. धन्यवाद.